गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप। गुड मॉर्निंग मित्रांनो, आलो आपण सकाळ सकाळ रानात। 8:30-9 वाजलेत आणि वातावरण पाहू शकता तुम्ही। पाऊस गायबच झाला मित्रांनो, 8 दिवस झाला पाऊस काय पडा नाहीस। आपण पंप आणलाय, काय करायचे जरा विहिरीच्या बाजूनं गवत जास्त झालंय, काँग्रेस वगैरे झालाय, म्हटलं त्याच्यावरती एक स्प्रे घ्यावा। तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवतो गवत विहिरीच्या बाजूनं कसं झालंय ते। हे पाहू शकता कसं गवत झालं विहिरीच्या बाजूने। आत्ता नाही मारलं तरी जरा 8 दिवस पाऊस नाही त्याच्यामुळे हे, नाहीतर पाऊस कंटिन्यू असता ना थोईते तर वाढलं असतं। हे बघा असं चांगले थप्पे बसलेले आता, तरी आईनं काल काढले साईडचे। आणि हे बघा आपली बाजरी मस्त उगवली। ते औषध मारायचीच भीती वाटते, कारण काय इकडं औषध मारताना इकडं फवारा उडला तर जळू नाही, त्यात वारं पण सुटलं पश्चिमेकडून पूर्वेकडं, आणि आपल्याला त्याच्या विरुद्ध बाजूनं मारा, त्याच्यामुळं तर आता हे तुम्हाला याच्यात बाजरी दिसते का बघा, अशी बघा बाजरी मस्तपैकी उगवायला लागलेली। आणि ओल जर म्हणाल तर ही अशा पद्धतीची ओल आहे, ही बाजरीची अशी मस्त उगवलेली आहे बाजरी। भिजवायचं नियोजन करावं का नाही काय समजा नाही, पाऊस 8 दिवस कसलाच नाही हो, पाऊस अजिबात नाही, त्याच्यामुळे अवघड काम झाले। अशी थप्पी बसली पूर्ण। इकडं आपण ट्रॅक्टरवाल्याला सांगितलं होतं काकरून बारीक सरी घालून घे म्हणून, त्याच्यात सूर्यफूल लावावं टोपावं, काय ट्रॅक्टरवाल्याने ते बी नाही काय होईल। आता त्याला बी ऊसाच्या सऱ्या हे ते लोड सगळीकडे चालला आहे त्यांचा बी पळापळ, पावसानं उघडीप दिल्यामुळं। ह्याच्यात म्हणलं सूर्यफूल करावं। ही अशी झाडं झुडपं वाढलेली आहेत, ही आत्ताच छाटली पाहिजेत, आत्ताच कार्यक्रम केला पाहिजे। चला पाणी घेऊन येऊ आणि हे सगळं पंप मारून घेऊ एक। पाण्याचा फ्लो काय मित्रांनो, जवळपास 15 दिवस पाऊस नाही, पाण्याचा फ्लो काय कमी झाला नाही बघा। मागच्या व्हिडिओत पण तुम्ही पाहिलं असेल, एवढंच पाणी वाहत होतं, आत्ता पण एवढंच पाणी वाहतंय। पाठीमागं जो पाऊस झाला, डोंगराची साखळी फुटली पाण्याची, ते अजून कंटिन्यू आहे। धरण पूर्ण भरलं, आपलं विहीर धरण फुल झालंय। चला पाणी घेऊन जाऊ, औषध मारायचं। घाण्यात आलोय मित्रांनो आपण, ऊस बाग एकदम मस्त आहे, भिजावलंच नाही जसं पावसाळा चालू झालाय तसं, पण ही काँग्रेस जरा जास्त झाली होती हराळीन ही, तर म्हटलं चला इकडे एक पंप मारून घ्यावा। वातावरण जरा चांगलं झालं आहे, पाऊस नाही, थोडासा 1-2 तास पाऊस नाही पडला तर मानवल मिरा 71 आणि 240 दोन्ही घेतलंय, चांगलं आहे ऊस। चला मारून घेऊ पटकन, बारकं तुकडं झालं आहे, मोठ्या तुकड्यात जायचं आहे खाली पायथ्याला मारायचं, आणि साईडचा जो रस्त्याचा बांध आहे त्याला यलतरलंय आलेलं आहे, तर त्या यलताराव पण थोडंसं मारायचं आहे बघा। असा काँग्रेस आहे, मारलं आता 4-5 दिवसात परिणाम दिसेल त्याचा। मोठं तुकडं बघू शकता तुम्ही, चांगल्या पद्धतीने वाढलेले, माणसं बसल्यात, लागणी चालू आहेत। हे बघा कशी हराळी। आपण या बाजूला थोडं मारायचं नाही, काय होतं या बाजूला मारला इथं खड्डी पडली रस्त्याला, माणूस लगेच वाहन पलीकडे घालते। सऱ्या घालून ठेवल्या ऊसासाठी,
या बाजूला जास्त मारायचं, आतल्या बाजूला मारायचं, साईडला तसंच ठेवायचं. लोक लगेच पलीकडे साकतात. एवढा रस्ता ठेवला आपण तरी पण लोकांना पुरा नाही. हे बघा अशा पद्धतीचं येलतार आहे. हे काय करतंय हे असं, नंतर पूर्ण उसालाच येडा मारते. बघा साईडनं सगळे हे जे आहे ना हे सगळे येलतारच आहे. चांगला दाट पंप मारू. हे बघा रस्ता चाकुरी कुठनं येत नाही. आता चाकुरी बघा माणसांना कुठनं पाडली. काय नालायक लोक आहे, त्यांना किती रस्ता दिला तरी पुरा नाहीच. म्हणून ह्या बाजूला जास्त मारायचं ना आतल्या बाजूलाच मारायचं, लगेच पलीकडे सारत्याला, असा विषय. चला मारून घेऊ. मळ्यातली विहीर बघा मित्रांनो, मागच्या वर्षी काय परिस्थिती होती, एक बादलीभर पाणी नव्हतं ना आता बघा फुल भरलेली आहे विहीर. पाहू शकता तुम्ही. बांधायची होती ते तर राहिलंच सगळे, परत सगळी माती पडायला लागली. काय झालं आपलं इथं खोकं आहे ते चालू करायचं. इथं गवत भरपूर झालं. मळ्यात आलो होतो आपण तेव्हा ऊस पण थोडासा पिवळा पडलाय, तुम्हाला दिसेल. हे बघा पाणी आपण बंद केलंय पण चुनखड 24% असल्यामुळं काय होतंय, ऊस पिवळा पडलाय. भिजवलाच नाही आपण. आता थोडंसं शिल्लक राहिलं होतं स्प्रे, तर म्हणलं इथं थोडंसं मारावं. आपल्यालाच यावं लागते चालू करायला चुलत्यांना, हे ते आपल्या आईला पण यावं लागते. तर म्हणलं इथं थोडंसं मारलं ते थोडं स्वच्छ होईल. चला मारून घेऊ. काय झालं मित्रांनो, इथं सगळी बघा हे प्लॉट लेवल करायचं काम चाललंय, जमीन बनवायचं काम चाललंय. तर विषय असा झाला आहे की या प्लॉटमधनं आपली पाईपलाईन गेलेली आहे शेरखिळ्यात इनामात. ती पाईपलाईन आत्ता फुटली. आता इथून मग आपली लाईन गेलेली. इथं बहुतेक पाईपलाईन इथं 2 ठेवलेले आहेत लाकडं मानल्यावर. इथं कुठेतरी शोधावी लागेल पाईप. अशा पाईपा ठेवल्यात आणि इथं सरळ तो जो माणूस येतोय तिथून आपली सरळ पाईपलाईन गेली आणि परत या गाडीच्या बाजूला टी वळून इनामात गेली. तर यांचं सगळं नियोजन झाल्यावर आपल्याला परत आता नवीन पाईपलाईन आणून जोडावं लागणार आहे. तर ही पाईप कोणाची काय माहिती, बघू काय होतंय नियोजन. आता आपले पाईप तिकडे ठेवलेले आहेत, इकडे ठेवलेले आहेत पाईप. ब्लास्टिंग उडवायचं नियोजन आहे. शेरखिळ्यात पाईप नेऊन ठेवा. आता इकडे 3 पाईप आहेत बघा. काय पाईप तर गेल्या कामातनं कुठं तिकडे होल पडले, अशी तुटफुट झाली, काय कामाला येणार आहे. चेपाटली पाईप, चपट्या झाल्या. चला नेऊन तर ठेवू. इकडं पाईप आणून ठेवला मित्रांनो आपण 3. त्याच्यासाठीच आपण काय केलं, मंगळवार बुधवार गुरुवार दिवस पाळी होती. ऊस सगळी परत भिजवून घेतली. पाऊस काही आहे नाही. आणि मी म्हणलं आता हे जर उशीर झाला रान बनवायला आणि पावसाने ओढ दिली तर अवघड होईल, म्हणून आपण सगळे ऊस भिजवून घेतले शेरखिळ्यातला ऊस. कारण हे म्हणतात की हा आठवडा चाळायलाच जाईल. पुढच्या आठवड्यात मग आपल्याला आपली ते इनामात गेलेली पाईपलाईन शोधावी लागेल. ती सगळी चारी मारून पाईपलाईन सगळी जोडावी लागेल. या अनपेक्षित खर्च असे चालू असतात बघा शेतीत. देहानी मनी नव्हता पण हा खर्च आला. आता त्या मालकाच्या पाईपा इकडे पडल्यात. पलीकडं जर तिकडं पाहिलं तुम्ही बघा, तिकडं पाईप पडलेले आहेत. असा सगळा विषय झाला आहे. 2 ट्रॅक्टर लावल्यात, JCB चालू आहे. ठीक आहे, बघू पर्याय नाही आता त्याला. इकडे अशीच आपली पाईपलाईन आलेली वरती, अशीच आली आणि ही अशीच ह्या झाडाकडे गेलेली. वाळवी दिसते मित्रांनो. या खोडव्याकडे आलो होतो आपण आणि हे थोडंसं वाळल्यागत दिसायला लागलं बेट मला.
हे बघा, धरलं ते डायरेक्ट तुटूनच निघलं वाळवीच. हे अजून हुमणी नाही लागली पण वाळवीनं कार्यक्रम चालू केला. असं हे इनामात आलोय मित्रांनो आपण. साईज तुम्ही पाहू शकता कशी काय, कशी काय साईज. हे पाहू शकता, झाडी एकदम मस्त आली आता उसाला. हे बघा कशी आहे साईज. पावसानंतरच ऊस सुधारतो तो. हे बघा एक नंबर मस्त साईज झाली आता. गुरुवारी पाणी सोडलं होतं याच्या. बकरी बसवली होती मित्रांनो वावरात. त्याच्यानंतर एकदा फनपाळी पण मारली होती. पण परत बघा कसं गज भरलंय गावतानी. आता याच्यात सरी घालून आपल्याला सूर्यफूल लावायचं होतं. आता हे परत फनाडावं लागेल आणि बारीक सरी घालून घ्यावी लागेल. बारीक टिकली चांगलीच. आता बारीक टिकली कशाचं म्हणायचं, आता बार 4-4, 5-5 इंच झाले सगळीकडेच. गज भरले. बुरबुर आली जरा म्हणून थांबलो आपण झाडाखाली. पाणी भरपूर वाढले. आपल्याला जायचं शिरवळला. म्हटलं पाणी जरा किती आलंय धरणात बघावून मग जावं. पाऊस आलाय बघा म्हणून आपण गाडीच्या साईडला बसलोय. पाऊस आलाय पाऊस. गाडी धुवून घेतली मित्रांनो. मला काय पावसाने खराब झाली होती तर म्हटलं आलोय धरणावर तर गाडी धुवून घ्यावी. चकाचक गाडी धुवून टाकली. आता फडकं वाळायला ठेवलंय. फडकं वाळलं की जाऊ शिरवळला. अथांग पाणी. ते जे तिकडे दिसतंय ना, हा हे बघा, हे धरण आहे, वीर धरण.